शेखर पाचुनकर असेल किंवा टाकळी आजी गटातील दामोअण्णा घोडे असतील की ह्या दोघांना मॅनेज केलं. राक्षसी यंत्रणांचाच वापर करून कार्यकर्त्यांना प्रलोभन दाखवत असेल तर एकतर सरळ सरळ सोबत राहा आणि काम करा, किंवा नसेल करायचं तर सरळ सरळ विरोधात जाऊन काम करा. आपल्यासोबत प्रचारामध्ये राहिली, परंतु मतदान करताना त्यांना आपल्या उमेदवाराला मतदान त्या ठिकाणी करता आलं नाही. महाविकास आघाडीमधले काही गद्दार असं तुम्ही वाक्य वापरलं होतं. म्हणजे एकीकडे राक्षसी यंत्रणेला दोष द्यायचा आणि आपल्यातल्यांनाच दोष द्यायचा. तर तुमचा ऊस आम्ही तोडून देणार नाही, तुम्हाला आम्ही पैसे देतो, उद्या याचं मतदानात जर रूपांतर दिसलं नाही तर मग तुम्हाला परिणाम भोगावे लागतील. पैशाचा जो नंगा नाच आमच्या 42 गावांमध्ये केला गेला. चिंचोली मोराची या ठिकाणची एक मशीन जिच्यामध्ये जवळपास 700 मतदान होतं, त्या मशीनची मोजणीच झाली नाही आणि कुणी मनापासून तो पराभव स्वीकारलेला नव्हता. नमस्कार, मी प्रमोद लांडे आणि द बातमीच्या आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. नुकतीच विधानसभेची निवडणूक झाली आणि या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीचा प्रचंड असा बहुमताने विजय देखील झालेला आहे आणि तब्बल 200पेक्षा अधिक उमेदवार जे आहेत त्यांचे निवडून आलेले आहेत. आणि अशातच महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्हा आहे आणि या पुणे जिल्ह्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची निवडणूक जर कोणती होती तर ती म्हणजे बारामती. आणि बारामतीच्या नंतर जर कोणती चर्चेत असेल, चर्चेतला मतदारसंघ असेल तर तो म्हणजे आंबेगाव विधानसभा मतदारसंघ. या मतदारसंघामध्ये दिलीप वळसे पाटील विरुद्ध देवदत्त निकम अशी एकंदरीत लढत झाली आणि या लढतीमध्ये तब्बल 1534 मतांनी दिलीप वळसे पाटील यांचा विजय झालेला आहे. हा थोडक्यात विजय दिलीप वळसे पाटीलांना जरी मिळाला असेल, मात्र या मागे देवदत्त निकमांची पराभवाची काय कारणं होती, अवघ्या निसटता विजय देखील आपण म्हणू शकतो वळसे पाटलांना मिळालेला आहे. आणि याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शिरूर आंबेगाव विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष शेखर पाचुनकर आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. प्रथम त्यांचं मी द बातमी या चॅनलवरती प्रथमचं स्वागत करतो. दादा नमस्कार. काय सांगाल, एकंदरीत सध्या विधानसभेची निवडणूक झाली, या निवडणुकीमध्ये अगदी निसटता पराभव झालेला आहे तुमच्या पक्षाच्या उमेदवाराचा. काय एकंदरीत कारणं होती आणि कशा पद्धतीने ही निवडणूक तुम्ही हाताळली? या निवडणुकीच्या पराभवाच्या कारणांचा गेले अनेक दिवस आम्ही सगळेजण पक्ष पातळीवरती विचार करतोय. निवडणूक झाली, मतदान झालं, मतदानाचे निकाल लागले आणि 1534 मतांच्या निसटत्या मतांनी आमचा पराभव झाल्याचं ज्यावेळेला समोर आलं त्यावेळेला सर्वात प्रथम आम्ही कुणीही मनापासून तो पराभव स्वीकारलेला नव्हता. आपण पाहिलं असेल की यापूर्वी राजकारणामध्ये एक पद्धत रूढ झाली होती. एखाद्या उमेदवाराचा एखाद्या निवडणुकीमध्ये जर पराभव झाला तर जनतेचा कौल आहे असं मान्य करून तो उमेदवार पराभव मान्य करत होता. परंतु हा पराभव आम्ही मान्य न करण्यापाठीमागचं कारणच असं आहे की हा जनतेचा कौल नाही आहे हे आम्हाला पूर्णपणे माहिती आहे. निकाल लागल्यानंतर आमच्या मतदारसंघातल्या ज्या ज्या बूथवरती आम्हाला कमी मतदान झालं होतं त्या जवळपास 90% बूथवरती आम्ही स्वतः गेलो. तिथल्या लोकांशी आम्ही पुन्हा बोललो की आपल्या बूथवरती अशा पद्धतीने मतदान झाले, तर ही नेमकी भानगड काय. तर लोकांनी अतिशय तळतळून त्या ठिकाणी आम्हाला सांगितलं की आम्ही अशा पद्धतीचं मतदान केलेलं नाही. आणि त्यानंतर काही गोष्टींवरती आमचा संशय बळावला. मग राज्याच्या एकूण निकालाची परिस्थिती जर आपण पाहिली तर आरोग्यदूत म्हणून कोविडच्या काळामध्ये ज्यांनी राज्यभरात नव्हे तर देशभरात नावलौकिक व्हावा असं काम ज्यांनी केलं ते डॉक्टर राजेश टोपे पराभूत झाले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ते पराभूत झाले. नंतर फेरमतमोजणीमध्ये त्यांचा विजय झाला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते रोहितदादा पवार हे पराभूत झाले. नंतर फेरमतमोजणीमध्ये त्यांचा विजय निश्चित झाला. विलासराव देशमुखांचे चिरंजीव अमित देशमुख हे स्वतः पराभूत झाले. अनेक नावं ह्या राज्यामधली अशी सांगता येतील की जी फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार, अखिल भारतीय काँग्रेस पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या पक्षाच्या नेत्यांची नावं आहेत की जे नेते पराभूत होतील अशी कोणालाही कधीही साधी शंकासुद्धा आली नव्हती. कितीही विरोधामध्ये राज्यातल्या निवडणुकांचे पोल गेले तरी ह्या ठराविक नेत्यांच्या मतदारसंघाबाबत अनेक पत्रकारांचं, जवळपास सगळ्या पत्रकारांचं एकमत होतं. त्यानंतर अनेक काही घटना सोशल मीडियाच्या माध्यमातून, वर्तमानपत्रांच्या माध्यमातून अशा निदर्शनाला आल्या. उदाहरणार्थ ठाण्यामध्ये मनसेच्या एका उमेदवाराचा पराभव झाला आणि त्या उमेदवारांनी सुद्धा त्या
ठिकाणी आपल्यासारख्यांच्याच माध्यमातून सांगितलं की माझ्या घरामध्ये 16 मतं असताना ज्या पोलवरती मतदान झाले तिथं मला 2च मतं कशी. आमच्या मतदारसंघामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी हा प्रकार झालेला आहे. उदाहरणार्थ माझ्या 42 गावांमधील आपल्या चिंचोली मोराची या ठिकाणची एक मशीन जिच्यामध्ये जवळपास 700 मतदान होतं, त्या मशीनची मोजणीच झाली नाही. आहुपे परिसरातल्या एका मशीनची मोजणीच झाली नाही. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी आम्हाला मताधिक्य मिळण्याची शक्यता होती अशा मशीनच्या मतमोजणीसुद्धा त्या ठिकाणी झालेली नाही. त्यामुळं ह्या वेळेला मात्र अतिशय ठामपणे आम्ही म्हणू शकतो की हा जनतेने दिलेला कौल नाही, तर महायुतीच्या एका अत्यंत राक्षसी यंत्रणेविरोधात आम्ही ही निवडणूक लढलो. आमची निवडणूक ही एका उमेदवाराच्या विरोधात नव्हती, तर निवडणूक आयोगापासून ही यंत्रणा राबवणाऱ्या प्रत्येक घटकाबरोबर आमची ही लढाई होती. आणि त्या लढाईमध्ये मात्र आम्ही यशस्वी ठरलेलो आहे, तेही सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या जीवावरती. पैशाचा प्रचंड महापूर समोर असताना आमच्या कार्यकर्त्यांनी पवारसाहेबांच्या नेतृत्वावरती आणि आमच्या उमेदवाराच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून पदरमोड करून पदरच्या भाकरी खाऊन त्या ठिकाणी प्रचार केला आणि लोकांनी आम्हाला भरभरून मतं दिलेली आहेत. त्यामुळं हा पराभव जनतेने आम्हाला दिलेला आहे हे स्वीकारायला मी तरी वैयक्तिक मला मान्यता नाही. लोकसभा निवडणुकीच्या वेळेस राष्ट्रवादी काँग्रेसचे 10 उमेदवार होते, त्यापैकी 8 उमेदवार निवडून आले. मात्र त्यावेळेस तर कुठे ईव्हीएमचा घोटाळा दिसला नाही का? मग म्हणजे तुमच्याच मतदारसंघामध्ये डॉक्टर अमोल कोल्हे हे देखील विजयी झाले होते आणि तब्बल 1.5 लाख मतांनी 1,40,000 मतांनी ते निवडून देखील आले होते. त्यावेळेस मग तुम्ही ईव्हीएम वरती आक्षेप नाही घेतला? काही या संदर्भातल्या जाणकार व्यक्तींशी आम्ही या संदर्भात बोललोय. बऱ्याच लोकांचं म्हणणं असं आहे की जे ठामठोकपणे सांगतात की नाही, ईव्हीएम मशीन हॅक होणं शक्य नाही किंवा त्याच्यामध्ये फेरफार करणं शक्य नाही. परंतु देशातल्या परदेशातल्या अनेक संशोधकांनी शास्त्रज्ञांनी हे सिद्ध करून दाखवले की ते मशीन आपण मॅनिप्युलेट करू शकतो, त्याच्यामध्ये फेरफार करू शकतो. लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला आमच्या ज्या काही जाणकार लोकांशी चर्चा झाल्या तर त्याच्यामध्ये एक बाब अशी निदर्शनास आली की राम मंदिराचा विषय असो किंवा इतर काही तत्कालीन विषय असो, त्यामुळं भारतीय जनता पार्टी आणि महायुती हे थोडेसे ओव्हर कॉन्फिडन्समध्ये होते. आपकी बार 400 पारचा नारा त्याच ओव्हर कॉन्फिडन्समधून त्यांचा आला होता. काही धार्मिक पातळीवरती मतांच्या ध्रुवीकरणाची प्रक्रिया त्यांनी त्या काळात राबवली होती, त्याचा त्यांना फायदा होईल असं त्यांना वाटत होतं. त्यामुळं ईव्हीएम यंत्राचा प्रादुर्भाव हा त्या निवडणुकीमध्ये जाणवला नाही. त्याचा परिणाम असा झाला की उत्तर प्रदेशसारखं राज्य आणि महाराष्ट्रासारखं राज्य, ज्या दोन्ही राज्यांची भूमिका लोकसभेमध्ये सरकार येण्यासाठी जास्तीत जास्त खासदार पाठवण्यासाठी अतिशय महत्त्वाची असते, या दोन्ही राज्यांमधून तडाखा महायुतीला आणि त्यावेळच्या भाजपच्या सगळ्या सहकारी पक्षांना त्यावेळेला मिळाला. त्यानंतर मात्र ही यंत्रणा परत एकदा सुरू झाली किंवा त्यांनी ते पुन्हा एकदा करायचं ठरवलं असेल का असतं, तर कुठं ना कुठं तरी लोकसभेमधल्या केंद्रातल्या सरकारला सुद्धा धोका पोचू शकत होता हे मात्र 100% त्यांना माहिती होतं. त्यामुळं ह्याच तंत्राचा वापर सर्वप्रथम हरियाणाच्या निवडणुकांमध्ये केला गेला आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये केला गेला आणि त्यामुळंच आज महाराष्ट्रामध्ये आणि हरियाणामध्ये त्या ठिकाणच्या लोकांचं जे मत होतं, जनमत होतं, ते टाळून आज भाजपच्या लोकांची सरकार त्या ठिकाणी आलेली आहे. आपण आता देश पातळीवरती चर्चा देखील केलेली आहे. आता आपण विधानसभेच्या तुमच्या मतदारसंघावरती येऊयात. एकंदरीत पाहायला गेलं तर तुमचे शिरूर आंबेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये शिरूर तालुक्यातील 42 गावं आहेत आणि या 42 गावांमध्ये तुम्हाला अपेक्षित मतदान किती होतं आणि त्यापेक्षा किती मतदान हे कमी झालेलं आहे आणि मुळात त्याची कारणं काय आहेत? याचा आम्ही म्हणजे मतमोजणी झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासूनच ह्या गोष्टीचा मागोवा घेण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. आंबेगाव तालुक्यातून एक 5,000 लोकसभेसारखाच लीड समोरच्या उमेदवाराला असेल ते थोडंफार आम्ही गृहीत धरलं होतं. परंतु 42 गावांमध्ये लोकसभेला जसा 16,500 मतांचा लीड होता तो थोडाफार कमी होणे 10, 12, 14 हजारांपर्यंत आम्हाला लीड असेल असं आम्हाला वाटत होतं आणि वातावरणसुद्धा त्याच पद्धतीचं होतं. परंतु शेवटच्या काही दिवसांमध्ये पैशाचा जो नंगानाच आमच्या 42 गावांमध्ये केला गेला, गावामध्ये 50-50, 40-40 लाख रुपये त्या ठिकाणी आले. घरांमध्ये लाख 2-2 लाख रुपये टाकले गेले आणि ते पैसे देताना दहशतीचाही वापर करण्यात आला की तुम्हाला आम्ही पैसे देतो, उद्या याचं मतदानात जर रूपांतर दिसलं नाही तर मग तुम्हाला परिणाम भोगावे लागतील. याही बातम्या आमच्या कानावरती आल्या.
ऊसाच्या पट्ट्यामध्ये जर उद्या तुमच्या गावाचं मतदान कमी झालं, तुमच्या वस्तीचं, तुमच्या बूथचं मतदान कमी झालं, तर तुमचा ऊस आम्ही तोडून देणार नाही, अशाही धमक्या दिल्याचं आमच्या कानावरती आहे. अशा अनेक प्रकारच्या धमक्या, दडपशाही, यंत्रणेचा वापर आणि त्यातल्या त्यात पैशांचा महापूर, ह्या गोष्टींचा 100% आम्हाला फटका बसला. कारण पहिल्या दिवसापासून प्रचाराच्या आम्ही हे सांगत होतो की आमचे उमेदवार श्री देवदत्त निकम हे सर्वसामान्य घरातले आहेत, शेतकरी कुटुंबातले आहेत, शेतकरी पुत्र म्हणून लोकांनी त्यांना डोक्यावरती घेतलं होतं आणि त्यांच्याकडं ह्या पट्टीत किंवा त्यांच्या तुलनेत पैसा खर्च करण्याइतका पैसा त्यांच्याकडे नाही. लोकांनी हे मनोमन स्वीकारलं होतं आणि म्हणूनच गावोगावी कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांनी, मजुरांनी अनेक वेळा त्यांना 1000, 2000, 5000 जशी शक्य असेल तशी वर्गणीसुद्धा लोकांनी काढून दिली होती. त्यामुळं ह्या सगळ्या यंत्रणेच्या विरोधात आमची ताकद ही फक्त पैशांच्या बाबतीत कमी पडली. आणखी एक विषय, निवडून आलेल्या उमेदवाराने स्वतः माध्यमातूनच सगळ्या महाराष्ट्रासमोर सांगितलंय की देवदत्त निकम यांच्या नावाशी साधर्म्य असलेला देवदत्त शिवाजीराव निकम असा एक इसम शोधण्यात आला. तो कोणी म्हणतं पुण्यात राहतो, कोणी म्हणतं बाणेरला राहतो, कोणी म्हणतं मनसरला राहतो आणि त्या इसमाला फॉर्म भरल्यापासून तर आज निवडणूक होऊन 8 दिवस होऊन गेलेले, 10 दिवस होऊन गेलेले, आजचा गायब त्या उमेदवाराला कुणीही प्रत्यक्षात पाहिलेलं नाही. की स्वर्गीय आर पाटलांचे चिरंजीव रोहित पाटील असतील, खराडीचे उमेदवार बापूसाहेब पठारे असतील, आपल्या शिरूर आंबेगावचे उमेदवार देवदत्त निकम असतील, अशा अनेक उमेदवारांच्या विरोधामध्ये कधी नाही ते पहिल्यांदा पाहायला मिळालं की त्याच नावाशी मिळते जुळते नाव असलेले उमेदवार हे शोधून शोधून आणले गेले आणि त्यांना त्या उमेदवारांच्या विरोधात उभं केलं गेलं, फक्त मतं खाण्यासाठी उभं केलं गेलं. ह्याही गोष्टीचा मोठ्या प्रमाणावरती आम्हाला फटका बसला. आता विधानसभेची निवडणूक पार पडलेली आहे आणि आता येणाऱ्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या देखील निवडणुका होणार आहे. तर या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये आताच्या पराभवाचा जो काही परिणाम आहे तो येणाऱ्या काळातल्या निवडणुकींवरती होईल का? आणि जिल्हा परिषद असेल, महानगरपालिका असेल, त्याचप्रमाणे पंचायत समिती असेल, याच्यावरती परिणाम कुठे जाणवेल का? महाराष्ट्र राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या 3-3.5 वर्ष रखडलेल्या आहेत. त्या निवडणुका का रखडलेल्या आहेत, कोणी रखडवलेल्या आहेत, हे सगळ्यांना सगळ्या पद्धतीने माहिती आहे. आपल्यासारख्या अनेक पत्रकार मित्रांनी राष्ट्रीय पातळीवरती ह्या प्रश्नाची चर्चासुद्धा केलेली आहे. ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये पेंडिंग असलेल्या काही याचिकांमुळे ही निवडणूक थांबली आहे किंवा ही प्रक्रिया कुठंतरी रखडली आहे असं चित्र निर्माण करण्यात येतं. परंतु ग्राउंड लेवलवरती काम करणाऱ्या आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना मात्र एक माहिती आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या पूर्णपणे भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या विरोधात जाणाऱ्या निवडणुका आहेत. त्यामुळे त्यांनी आतापर्यंत त्या निवडणुका घेण्याचं धाडस केलेलं नाही. आता कुठंतरी आम्हाला एक अशी अपेक्षा निर्माण झालेली की राज्यामध्ये सत्ता आल्यानंतर कदाचित त्यांना कॉन्फिडन्स येईल, कदाचित त्यांना आत्मविश्वास येईल की आता राज्यामध्ये सत्ता आलेली आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती आपण आपले उमेदवार किंवा आपले कार्यकर्ते निवडून आणू शकू. तर त्यांच्या मनामध्ये असा काही विषय असेल तर निश्चितच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या होतील. परंतु गेली 3-3.5 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता हा शरद पवार साहेबांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून आणि त्यांनी दिलेल्या विचारांवर आधारभूत काम करून हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना फार पूर्वीपासूनच लागलेला आणि आत्ता विधानसभेचे जे काही निकाल लागले त्या निकालांचा काहीही परिणाम, मी फारसा पण म्हणत नाही, उलट काहीच परिणाम हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरती होणार नाही. हां, याच्या उलट एक परिणाम होऊ शकतो. विशेषतः मी माझ्या शिरूर आंबेगाव मतदारसंघापुरतं बोलतो. आमचा आभार मेळावा तापलिंगला 4 दिवसांपूर्वी झाला. त्यावेळेला आमचे उमेदवार श्री देवदत्त निकम यांनी अतिशय ठामपणे त्यावेळेला सांगितलं की शिरूर आंबेगाव मतदारसंघात येणारे 8 जिल्हा परिषद, त्याच्यानंतर 16 पंचायत समितीगण, कारखाना, बाजार समित्या, या सगळ्या जागांवरती ज्यांनी ज्यांनी त्यांना मोलाचं सहकार्य केलेलं आहे त्या सगळ्या कार्यकर्त्यांना त्या जागांवरती बसवण्यासाठी ते प्रयत्नांची पराकाष्ठा करणार. त्यामुळं त्या मेळाव्यामध्ये हा निर्णय झालेला आहे की इथून पुढच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या आम्ही पूर्ण ताकदीने लढवणार आहोत. दुसरी गोष्ट, राक्षसी यंत्रणांचा वापर मागासपासून मी जे सांगतो ज्या पद्धतीने विधानसभेच्या निवडणुकीमध्ये झाला आणि एका सर्वसामान्य शेतकरी पुत्राला पराभूत करण्याचं काम यंत्रणांना हाताशी धरून करण्यात आलं, त्याची प्रचंड चीड ही तळागाळातल्या लोकांमध्ये आहे आणि त्या चिडीचं प्रतिबिंब हे महायुतीच्या उमेदवारांच्या विरोधात
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुद्धा उमटल्याशिवाय राहणार नाही आणि महाविकास आघाडीचे जे उमेदवार पक्षश्रेष्ठी देतील ते उमेदवार प्रचंड बहुसंख्येने निवडून आल्याशिवाय राहणार. एकीकडे तुम्ही सांगताय की राक्षसी यंत्रणा आणि दुसरीकडे तुम्ही आता थापलिंगच्या मेळाव्याचा देखील तुम्ही उल्लेख केला आणि त्या मेळाव्यामध्ये तुम्ही एक वाक्य असंही देखील वापरलं होतं की आपल्यातलेच गद्दार ओळखा. एकीकडे राक्षसी यंत्रणा आणि एकीकडे तुमच्याच पक्षातले किंवा तुमच्या महाविकास आघाडीमधले काही गद्दार, असं तुम्ही वाक्य वापरलं होतं. म्हणजे कुठेतरी तफावत दिसत नाही का? म्हणजे एकीकडे राक्षसी यंत्रणेला दोष द्यायचा आणि आपल्यातल्यांनाच दोष द्यायचा. नाही, दोष देण्याचा विषय नाही. त्या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर अनेक एक 4-5 दिवस आधी सगळ्या शिरूर आंबेगाव मतदारसंघामध्ये फिरून नेमकं या निवडणुकीमध्ये आपलं काय चुकलं या गोष्टीचा उहापोह मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांनी 1 to 1 बसून केलेला होता. आणि दुर्दैवाने काही काही गोष्टी अशा लक्षात आल्या की अनेक मंडळी ही आपल्यासोबत प्रचारामध्ये राहिली, परंतु मतदान करताना त्यांना आपल्या उमेदवाराला मतदान त्या ठिकाणी करता आलं नाही. अशा मंडळींना फार पूर्वीपासून आपण सांगत होतो की काम करायचं असेल तर एकतर सरळ सरळ सोबत राहा आणि काम करा, किंवा नसेल करायचं तर सरळ सरळ विरोधात जाऊन काम करा. दुटप्पी भूमिका कोणी ठेवू नका. परंतु अशा प्रवृत्तीच्या काही लोकांनी हे दोन्ही बाजूंना झुलवत ठेवून दोन्ही बाजूंकडून फायदा कसा होईल हे बघण्याचं काम केलं. मेळावा व्हायच्या आधीसुद्धा, मेळावा झाल्यानंतरसुद्धा अनेक गोष्टी खाजगीत चर्चा करताना आम्ही सगळ्या कार्यकर्ते मंडळींनी एकमेकाशी चर्चा करून आम्ही त्या गोष्टी केलेल्या आहेत. आणि असं काम करणाऱ्या दुटप्पी कार्यकर्त्यांना खाड्यासारखं बाजूला कसं ठेवायचं याबाबत सुद्धा आमची रणनीती ठरलेली आहे. आता राहिला मुद्दा राक्षसी यंत्रणांचा वापर आणि दुटप्पी वागणारे कार्यकर्ते यांचा. राक्षसी यंत्रणांचाच वापर करून कार्यकर्त्यांना प्रलोभनं दाखवली गेली. मग ती रोख रकमेची होती, काही पदांची होती, काही इतर आमिषं दाखवली गेली. आणि जर त्या आमिषांना कार्यकर्ता भुलला नाही तर त्याला यंत्रणांच्या माध्यमातून धाकदपटशा सुद्धा त्या ठिकाणी केला गेला. आणि याचे असंख्य पुरावे आमच्याकडे आहेत. योग्य वेळी ते आम्ही बाहेरही काढू. आणि अशा दुहेरी कात्रीत सापडल्यामुळं काही अतिशय चांगल्या कार्यकर्त्यांना सुद्धा त्या ठिकाणी थोडंसं पडती भूमिका, नमती भूमिका घ्यावी लागली. त्यांनी मतदान आमच्याच उमेदवाराला केलं, परंतु ज्या जोशाने आणि ज्या जोमाने त्यांनी प्रचार सुरुवातीला केला तो शेवटपर्यंत टिकायला पाहिजे होता. कुठंतरी ह्या दबावाखाली त्या कार्यकर्त्यांचा प्रचाराचा जोश थोडासा थंडावला, हे सुद्धा आमच्या लक्षात आलं. त्यामुळं हे सगळ्या गोष्टी, हा धाकदपटशा असेल किंवा पैशांचा प्रचंड राक्षसी वापर असेल, मुजोरी असेल, माजोरडेपणा असेल, या सगळ्या गोष्टींची नितांत चीड ही शिरूर आंबेगाव तालुक्यातल्या सर्वसामान्य मतदारांना आलेली आहे. त्यामुळं त्याचं प्रतिबिंब हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दिसल्याशिवाय राहणार. आता तुम्ही बोलताना एक वाक्य वापरलं की काही जणांना प्रलोभनं दाखवणे गेली आणि आता निवडणुकीचा निकाल लागला त्यानंतर शेखर पाचुनकर असेल किंवा टाकळे आजी गटातील दामोअण्णा घोडे असेल यांच्यावर बदनामी देखील झाली की ह्या दोघांना मॅनेज केलं म्हणून रांजणगाव जिल्हा परिषद गट असेल किंवा टाकळे आजी जिल्हा परिषद गट असेल, या दोनही गटातून जे देवदत्त निकमांना जे मताधिक्य मिळायला हवं होतं तेवढं मताधिक्य मिळालेलं नाही. एकदम बरोबर आहे. मी सर्वप्रथम माझे सहकारी बेड भागामध्ये काम करणारे अतिशय प्रामाणिक कार्यकर्ते दामोअण्णा घोडे यांचा विषय मी घेईन. आपण मतदानाची आकडेवारी जर व्यवस्थित पाहिली तर 2650 ते 2700 मतांचा लीड हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या उमेदवाराला त्या ठिकाणी मिळालेला आहे. तरीसुद्धा जाणून बुजून सुरुवातीच्या 2 दिवसांमध्ये त्या परिसरात झालेल्या मतदानाच्या आकडेवारीची मोडतोड करून ती आकडेवारीच सोशल मीडियावरती अशा पद्धतीने फिरवली गेली की दामोअण्णांच्या भागातून त्या ठिकाणी मतदान कमी मिळालं, अशा पद्धतीचा त्या ठिकाणी अपप्रचार केला गेला. आता माझ्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर मी ज्या जिल्हा परिषद गटाचं नेतृत्व करतो किंवा ज्या परिसराचं नेतृत्व करतो त्याच्यामध्ये एक पंचायत समितीगण आमचा जो कानूर आणि कारेगावचा पंचायत समितीगण आहे त्याच्यामध्ये जवळपास 1000 मतांची आघाडी आमच्या उमेदवाराला आहे. परंतु दुसरा जो पंचायत समितीगण आहे रांजणगाव पंचायत समितीगण, तिथं मात्र आम्ही साधारणतः 800 मतांनी आम्ही कमी पडलेलो आहे. आणि एकूण जर जिल्हा परिषद गटाच्या आघाडीचा जर आपण विचार केला तर साधारणतः 200 मतांची आघाडी ही रांजणगाव जिल्हा परिषद गटात सुद्धा आहे. आता ह्या गोष्टी नेमक्या का झाल्या याची अनेक कारणं मी तुम्हाला याच्या आधी सांगितली. एक तर पैशांचा अतिप्रचंड वापर झाला. दुसरी गोष्ट गुंडगिरी, दडपशाही, धाक हे सगळं केलं गेलं. ऊसाच्या पट्ट्यामध्ये लोकांना तुमचे ऊस तोडून देणार नाही अशा पद्धतीच्या धमक्या देण्यात आल्या. त्यामुळं सर्वसामान्य मतदार हा दबावाखाली राहिला. बोगस मतदानाच्या अनेक तक्रारी आमच्या कानावरती आलेल्या आहेत. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा एकत्रित परिणाम होऊन त्या तुलनेत
आम्ही ना कुठं पैसे वाटले, आम्ही ना कोणावर गुंडगिरी केली, ना आम्ही कोणाच्या उसाबाबतीत किंवा दुधाबाबतीत कोणाला दम दिला. त्यामुळं कदाचित त्या दबावाखाली येऊन लोकांनी माझ्या पंचायत समिती गणामध्ये कमी मतदान केलेलं असावं. परंतु याची दुसरी एक याला पार्श्वभूमी आहे की आदरणीय दामोदर घोडे आणि मी स्वतः आम्हाला निवडणूक प्रक्रिया सुरू व्हायच्या आधीपासून, निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर, निवडणूक प्रक्रिया सुरू असताना सुद्धा अनेक जणांनी येऊन आम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की आपण विद्यमान नेतृत्वाच्या सोबत राहिलं पाहिजे. मग ते विकास कामांच्या दृष्टीने असेल, पुढे मिळणाऱ्या काही राजकीय पदांच्या बाबतीत असेल, अनेक प्रकारची प्रलोभनं आम्हाला त्यावेळेला दाखवली गेली, त्यावेळेला आम्हाला सांगितलं गेलं आणि अतिशय जबाबदार लोक ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मध्यस्थी करत होते. पण तुम्ही प्रलोभनं जर स्वीकारली असती तर आज तुमचा राजकीय फायदा झाला नसता का? मी त्याच मुद्द्यावरती मी येणार आहे की अतिशय जबाबदार व्यक्ती ह्या सगळ्या गोष्टींची मध्यस्थी करायला त्या ठिकाणी पुढे आलेल्या होत्या. परंतु अतिशय नम्रपणे आम्ही दामोदरांनी पण मी पण आम्ही त्यांना सांगितले की आता निवडणूक प्रक्रिया सुरू झालेली आहे. पवारसाहेबांच्या विचारांचा वारसा घेऊन आम्ही राजकारणात आलो आणि शेवटपर्यंत राहू. जे समोरच्या नेतृत्वाने केलेले आहे की वयाच्या 84व्या वर्षी आपल्याला सगळे फायदे, सगळी पदं मिळालेली असताना सुद्धा आपण पवारसाहेबांना सोडून गेलोय हे ना खाली लोकांना पटलंय ना आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना पटलंय. त्यामुळं आम्ही काय आमचा विचार बदलला नाही. शेवटच्या दिवसापर्यंत, मतदान होईपर्यंत, मतमोजणीपर्यंत आम्ही सगळे कार्यकर्ते ॲक्टिव्ह होतो आणि निकाल लागल्यानंतर ज्या वेळेला 1534 मतांचा लाजिरवाणा विजय, मी फार जबाबदारीपूर्वक हा शब्द वापरतो. आजपर्यंत आपण सगळ्यांनी लाजिरवाणा पराभव हा शब्द ऐकला असेल, परंतु मी जाणून बुजून सांगतो, लाजिरवाणा विजय ज्यांना मिळाला त्यांचा सगळ्यात पहिला राग हा आमच्या दोघांवरती निघाला. मग यंत्रणांच्या माध्यमातून आम्हाला वेठीस धरण्याचे प्रयत्न आता इथून पुढच्या काळात कदाचित सुरू होतील, आपल्यासारख्यांच्या माध्यमातून ते लोकांना कळेल. परंतु आमच्यावरचा राग दामोदर घोडे आणि शेखर पाचुंदकर यांच्यावरचा राग काढायचा कसा, तर त्यांना बदनाम करण्यासारखा दुसरा सोपा विषय नाही हे कदाचित लोकांच्या लक्षात आलेलं असेल आणि म्हणून आम्हाला बदनाम करण्याचा त्या ठिकाणी कट केला गेला. त्यात ते सक्सेस झाले किंवा यशस्वी ठरले असं मी अजिबात म्हणणार नाही. कारण लोकांनी खाजगीत भेटून, फोनवर किंवा प्रत्यक्षात भेटून सुद्धा अनेक लोकांनी आमची पाठ थोपटली की तुम्ही त्याची अजिबात काळजी करू नका. सोशल मीडियावरती ह्या कंड्या पिकवणारी लोक नेमकी कोण आहेत आणि कानात एकमेकांच्या कुजबुजणारी लोक कोण आहेत हेही आमच्या लक्षात आलेलं आहे. त्यामुळे असल्या गोष्टींना दामोदर असतील, मी असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कुठलाही कार्यकर्ता जो पवारसाहेबांच्या विचारांची शिदोरी घेऊन चाललाय हा अजिबात त्याला केवढी इतकी किंमत देत नाही आणि देणारही नाही. उलट ह्या बदनामीतून आम्ही आणखी तावून सुलाखून निघालो. लोकांमध्ये आपल्याबद्दल विश्वास किती प्रचंड आहे याची आम्हाला आणखी एकदा खात्री झाली आणि दुप्पट जोमाने आम्ही काम करू, दुप्पट जोमाने पक्षवाढीसाठी काम करू आणि पवारसाहेबांच्या पक्षासाठी, त्यांच्या विचारासाठी. थोडक्यात तुम्हाला काय म्हणायचं की बदनाम हुए तो क्या हुआ, नाम तो हुआ, असं काय म्हणायचंय का? नाही, असं नाही. बदनाम हुए तो क्या हुआ, नाम तो हुआ असं मला नाही म्हणायचं. हे कदाचित दुसऱ्यांना लागू असेल. कारण आज राज्यात जी प्रसिद्धी चालली की सगळ्यात कमी मतांनी निवडून येणारे राज्याचे नेते कोण असतील तर त्यांचं नाव कदाचित लोक घेतात. चर्चा अशी देखील आहे की त्यांचं कमी मतांनी विजय झाला आहे म्हणून त्यांना मंत्रिपद देखील डावलण्यात येते म्हणून अशा चर्चा देखील आहे. नाही, या असल्या काही चर्चा मी ऐकलेल्या नाहीत किंवा इतक्या लांबच्या राजकारणापर्यंत आमचा संबंधही येत नाही. आम्ही आमच्या मतदारसंघापुरतं, खाली लोकांपुरतं आम्ही आमचं राजकारण बघतो. त्यामुळं त्यांना उद्या मंत्रिपद मिळो न मिळो त्याच्याबद्दल मला काही सांगता येणार नाही. परंतु एकच विनंती आपल्या माध्यमातून निवडून आलेल्या सगळ्या नेत्यांना त्या ठिकाणी असेल, उमेदवारांना असेल, जी जी आश्वासनं तुम्ही निवडणुकीच्या आधी लोकांना दिलेली आहेत त्या सगळ्या आश्वासनांची पूर्ती तुम्ही तुमची सदसद विवेकबुद्धी कायम ठेवून तुम्हाला त्या आश्वासनांची पूर्ती करावीच लागेल. माझ्या 42 गावांपुरता जर विचार केला माझ्या केंदूर, पाबळ, धामारी, कान्हूर ह्या सगळ्या 12 गावांचा पाणी प्रश्न हा येत्या वर्षभरात हा सुटलाच पाहिजे. बिबट्यांचा जो प्रादुर्भाव आमच्या परिसरामध्ये आहे, बिबट प्रवण क्षेत्र ह्या परिसरामध्ये जाहीर करून 1 वर्षभराच्या आतमध्ये इथल्या शेतकऱ्यांना दिवसा वीज शेतीसाठी ही मिळालीच पाहिजे. इतर अनेक आश्वासनं जी आपण दिलेली आहेत त्याच्यामध्ये मग माझ्या रांजणगाव शेजारी असलेल्या MEPL कंपनीचा प्रदूषणाचा विषय, ही आश्वासनं त्यांनी निवडणुकीच्या दरम्यान दिलेली आहेत. जी जी काही आश्वासनं त्यांनी दिलेली आहेत त्या सगळ्या आश्वासनांची पूर्ती त्यांना करावीच लागेल. नाही तर जनता त्यांना माफ करणार नाही, लोक त्यांना माफ करणार नाहीत आणि आम्ही आमच्यासारखे कार्यकर्ते आम्ही त्यांना वारंवार ह्या वस्तुस्थितीची जाणीव करून दिल्याशिवाय राहणार.
जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये तुमची देखील चर्चा आहे की तुम्ही जिल्हा परिषद निवडणुकीत उतरणार आहे स्वतः उमेदवार म्हणून. तर आपण पाहिलं असेल की बारामती असेल त्या ठिकाणी पवार कुटुंबात कलह आहे. दोन राजकीय पक्ष, एकच राजकीय पक्ष, आज दोन राजकीय पक्ष झालेले आहेत. शिवसेना देखील दोन राजकीय पक्ष झाले आहेत. घराघरात भांडणं लागलेली आहेत. त्याच पद्धतीने तुमच्या बाबतही तसंच झालेलं आहे. तुम्हाला प्रतिस्पर्धी म्हणून तुमच्याच घरातून उमेदवार देखील तयार होत आहे. याकडे तुम्ही कसं पाहता? नाही, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीसाठी मी इच्छुक होतो, आहे, राहील. हा भागच वेगळा आहे. ज्या ज्या कार्यकर्त्यांनी ग्राउंडवरती कष्ट केलेले आहेत, त्यांना वाटतं लोकांशी आपला कनेक्ट आहे, किंवा त्यांना वाटतं की आपण लोकांच्यात जाऊन आपली ताकद, आपले विचार आजमावले पाहिजेत, त्या प्रत्येक कार्यकर्त्याला, मग तो कुठल्याही पक्षाचा असो, कोणाच्याही घरातला असो, त्याला त्याची इच्छा व्यक्त करण्याची आणि निवडणूक लढवण्याची त्याला पूर्णपणे त्याला मुभा आहे. आम्ही आमच्या परीने आमच्या पक्षाच्या माध्यमातून प्रयत्न करू. पक्षश्रेष्ठींकडं आम्ही आमच्यासाठी जे जे कार्यकर्ते आणखी इच्छुक असतील त्यांच्यासाठी आम्ही तिकीट मागू, आणि जर पक्षाने संधी दिली तर 100% जिल्हा परिषद निवडणूक आम्ही लढवू. एक शेवटचा प्रश्न. दिलीप वळसे पाटील आता आमदार देखील झालेले आहेत. येणाऱ्या काळात त्यांना मंत्रिपद भेटेल नाही भेटेल तो भाग पुढचा आहे. मात्र येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकींमध्ये वरच्या पातळीवरती तुमच्यावरती काही कशा पद्धतीने जबाबदारी असणार आहे पक्षाची, आणि या तुमच्या शिरूर आंबेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये शिरूर परिसरामध्ये शिरूर तालुक्यातले जी 42 गाव त्यामध्ये 3 जिल्हा परिषद गट आहे, याची तुमची जबाबदारी कशी असणार आहे आणि या निवडणुकीमध्ये तुम्ही कशा पद्धतीने पुढे जाणार आहे, कारण की नुकताच तुमचा पराभव देखील झालेला आहे. मी सर्वप्रथम आपल्याला सांगितले की आमचा पराभव हा कागदोपत्री झालेला आहे. लोकांच्या मनामध्ये जे मतदान लोकांना करायचं होतं ते मतदान लोकांनी केले. आम्ही लोकांच्या भावना जाणून घेतल्या. त्यामुळं ह्या पराभवाची फारशी फिकीर आमच्यासारखे लढणारे कार्यकर्ते कधी करणार नाही. त्याच्यानंतरचा राहिला विषय की जिल्हा परिषद, पंचायत समिती, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा, तर महाविकास आघाडी म्हणून त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस पक्ष, आम आदमी पार्टी, त्यानंतर बिरसा ब्रिगेड किंवा शेतकरी संघटना, अशा अनेक घटक महाविकास आघाडीमध्ये आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांची त्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कशा पद्धतीने लढवाव्यात याची चर्चा झाल्यानंतर जो काही मेसेज, जो काही संदेश आम्हाला खालपर्यंत येईल त्या संदेशाचं तंतोतंत पालन आम्ही करू. पण एक मात्र खरं आहे की जशी ही विधानसभेची निवडणूक महाविकास आघाडी म्हणून आम्ही लढवली, तशीच येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समित्यासुद्धा सगळ्या घटक पक्षांना सोबत घेऊन महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही लढवणार. नक्कीच. तर हे होते शेखर पाचुनकर. यांनी आपल्या माध्यमातून त्यांचं मत देखील व्यक्त केलेलं आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद निवडणूक असेल, त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या काही निवडणुका असतील त्या महाविकास आघाडीचा धर्म पाळण्यात येईल आणि त्याच पद्धतीने निवडणूक लढवण्यात येईल असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यामुळे द बातमीच्या माध्यमातून आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या द बातमी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.